ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 38वा अध्याय हा हंडी वर्णन या शीर्षकाचा आहे. श्रोते हो, मागील अध्यायात आपण साईनाथांच्या चावडीचं वर्णन अत्यंत मनोहरी असं ऐकलं होतं. या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकार हेमाडपंत म्हणतात की प्रत्येक युगात मोक्षप्राप्तीसाठी प्रमाणसिद्ध साधने शास्त्रात सांगितली गेलेली आहे. आता हेच पाहना, सत्ययुगात तपश्चर्या, त्रेतायुगात ज्ञानसंपादन, द्वापार युगात यज्ञ, तर कलियुगात दान हे मोक्षाचं खूप महत्त्वाचं साधन आहे. श्रोते हो, दुपारी 12 वाजता खायला काहीच मिळालं नाही तर आपला जीव घाबरा होतो, आपण अस्वस्थ होतो. दुसऱ्यांची अन्ना वाचून हीच अवस्था होत असेल हे जो जाणतो तो खरा देव माणूस. इतर सर्व दानासाठी समोरची दान घेणारी व्यक्ती ही योग्य आहे की नाही हे पाहावं लागतं. मात्र अन्नदानाचं असं नाही. अन्नदान हा तर सद्गुरू साईनाथांचा जीव की प्राण. बाबांच्या द्वारकामाईत पशु, पक्षी, प्राणी, लहान थोर माणसे कधीच उपाशी नाही राहिले. साईनाथांची हंडी हा मोठा नवलाईचा विषय होता. बाबा आपल्या मशिदीच्या समोरील अंगणात भली मोठी चूल रचत आणि त्यावर भले मोठे पातेले ठेवत. कधी गोड भात तर कधी गव्हाच्या पिठाचे मुटके. बाबा स्वतः या सगळ्याची तयारी अगदी आवडीने करायचे. मसाला वाटावा तो साईनाथांनी. सिद्ध अन्न शिर्डीतल्या गोड गरिबांना वाटलं जायचं. स्वतः साईनाथ घ्या घ्या, लेलो लेलो म्हणून सर्वांना पोटभर वाढायचे. स्वतः मात्र बिचारे सगळ्यात शेवटी जेवायला बसायचे. साईनाथांनी अन्नदानाविषयी दिलेली शिकवण या काळात अत्यंत मोलाची आहे. बाबा म्हणत, अन्नाचा अनादर कधीच करू नये, कोणत्याही कामाला उपाशीपोटी बरोबर निघू नये. बाबा म्हणत, एकटं खाणं हे अभाग्याचं लक्षण आहे. जेवायला बसताना जवळ कुणी नसेल तर निदान कीटक, पक्षी, प्राणी यांच्यासाठी एक घास तरी ठेवावा. बाबा भक्तांना म्हणायचे, कधी मी श्वान, कधी मी सुकर, कधी मी गाय, कधी मी मांजर, कधी मुंगी, माशी, जलचर, पेसिया विचरत रूपे मी. देव कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. श्रोते हो, मुंग्यांना साखर देऊन तर बघा, कुत्र्यांना मांजरांना खायला देऊन तर बघा, पक्ष्यांना दाणे खायला देऊन तर बघा. काय सांगावं, पितृदोष जातात, कर्ज जातं, घरात एक अनामिक दैवी शांतता निर्माण होते. माझ्या वाचनात एक संदर्भ असा आलाय. हे प्राणी, हे पक्षी खरं तर आपले पितृदोष काढायला आपल्या घराजवळ आलेले असतात. ते सांगत असतात, तुमचे पितृदोष आम्ही काढू. एक घास, एक कण त्यांच्यासाठी मोठी दावत असते, त्यांच्यासाठी मोठी खरं तर पंगत असते. पण आपण या पक्ष्यांच्या, या प्राण्यांच्या साधेकडे प्रतिसाद कधीच देत नाही. श्रोते हो, खरं तर समस्त शिर्डीचे लोक साईंच्या आज्ञेची फक्त वाट पाहायचे. पण साईंनी कधीच हंडीसाठी कोणाचे कष्ट नाही घेतले. 100 माणसांचा स्वयंपाक देखील इतकी भिक्षा साईनाथ मागून आणायचे. स्वयंपाक स्वतः करायचे. व्यवहारात चोख असावं, कधीच कोणाचे कष्ट फुकट घेऊ नये हे सर्वांना शिकवण्यासाठी साईबाबा सर्व कामं स्वतः करायचे. अहो, स्वतःची कफनीसुद्धा बाबा स्वतः धुवायचे, स्वतः शिवायचे. हंडीसाठी कधी त्यांनी कोणाकडून 1 रुपया देखील घेतला नाही. हंडीतील पाणी खळखळ उकळलं की बाबा आपल्या कफनीच्या बाह्यावर करायचे आणि मग स्वतः गरम पाण्यातील पदार्थ वर खाली करत हलवायचे. बघणारे लोक अचंबित व्हायचे. कधी चटका बसला नाही की कधी भाजल्याचं नामोनिशाण नाही. अर्थात ही योगसिद्धी. खऱ्या अर्थाने साईनाथांच्या हंडीचा प्रचार जर कोणी केला असेल तर संत दासगणू महाराज यांनी. आपल्याला लक्षात यावं, आपल्याला स्मरण म्हणून परत आठवण करून देतो. मागच्या कोणत्या तरी एका अध्यायात मी म्हणालो होतो, दासगणू महाराज म्हणजे गजानन विजय ग्रंथाचे लेखक. त्यांनी आपल्या प्रत्येक कीर्तनात साईंच्या हंडीचं महत्त्व सांगितलं आणि हजारोंच्या संख्येने लोक साईंच्या हंडीत सामील होऊ लागले. एखाद्या राजाला शोभावी अशी अवस्था साईंची होऊ लागली. अन्नछत्र निर्माण झाले, अन्नदान सुरू झालं आणि शिर्डीत भक्तीचे धुमारे पेटू लागले. बऱ्याच जणांना साईनाथ आणि त्यांची मशीद हे समीकरण समजत नव्हतं. श्रोते हो, साईंनी सारा समाज एकत्र आणण्याचा एक अनोखा प्रयत्न केला. त्यांनी मशिदीत धुनी निर्माण केली,
मशिदीत शंखध्वनी केला, मशिदीत टाळ वाद्यांचा गजर त्यांच्यामुळे झाला. याच बाबांच्या मशिदीत गोरगरिबांसाठी अन्नाच्या पंक्ती सुरू झाल्या. गोरगरीब लोक जेवायला बसले की बाबांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेजाची छटा दिसायची. अहो, या साईंच्या भंडाऱ्याचा मेनू काय वर्णावा. कधी पुरणपोळी तर कधी मांडे, कधी शिरापुरी तर कधी आंबे मोहर भात, कधी भाजी भाकरी तर कधी वरण भात. मोठ्या प्रेमाने हा योगीराणा सर्वांना जीव घालायचा. जात, प्रांत, धर्म, भाषा यांचा विसर सगळ्यांना पडला. बाबा म्हणत, खाणारा हरी आणि वाढणाराही हरी, खाणारा विष्णू आणि वाढवणाराही विष्णूचाच अवतार. साईंचे भक्त या साई हंडीत मनापासून सहभागी व्हायचे. अहो, आग्रह कसा करावा तो माझ्या साई राजाने. बाबा म्हणायचे, वेळी अवेळी येता अतिथी, अन्नदानाने सुखवावा गृहस्थी. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांना एकत्र आणून मानवतेचं एक विहंगम दृश्य निर्माण करणारा हा योगीराणा, सर्व धर्माची एकात्मता साधणारा खरा समाजसुधारक होता. अशा महान दत्तस्वरूप साईनाथांच्या चरित्राचं हे निरूपण आपण सगळेजण करतोय. हे आपल्या गतजन्माचं खरं तर पुण्य आहे. बाबांची कृपा सगळ्यांवर राहो. श्रोते हो, हा 38वा अध्याय इथे ग्रंथकार हेमाडपंत पूर्ण करतात. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, अर्थात 39व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.